नमस्कार. लाईव्ह जागरूक वसईमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत चाललेली आहे तसतसा निवडणुकीमध्ये प्रचाराचा वेग वाढत चाललेला आहे. वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा राजकीय पक्ष मानला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वात जास्त उमेदवार घेऊन बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात जोरदार ताकदीने उतरलेले आहेत. पण असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. मतदान केंद्र जी आहेत ती 1-1 किलोमीटर लांब असल्यामुळे मतदारांमध्ये कुठेतरी संभ्रम आहे, असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या अनेक उमेदवारांकडून आपल्याला करताना दिसून येत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 18 मध्ये उपस्थित आहोत. आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मिलिंद घरत सर उपस्थित आहेत. आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया विकासाचे मुद्दे काय आहेत, 35 वर्षांच्या सत्तेवर जो प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, आज निवडणूक जवळ आलेली आहे, 4-5 दिवस तुमचा प्रचार झालेला आहे. कसं प्रचाराचं नियोजन आहे आणि कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? प्रचाराचं नियोजन खूप चांगलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी जे प्रचाराचं नियोजन केले ते खूप चांगलं, म्हणजे डे वाईज आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डोर टू डोर प्रचार करत आहोत. प्रत्येक मतदाराला भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या अडीअडचणी काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दादा, तुम्ही माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होतात. अशा वेळेला तुम्ही या प्रभागामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत, विकास कामांवर भर दिलेला आहे. आता नगरसेवक म्हणून निवडून आलात तर ह्या प्रभागामध्ये जी प्रलंबित विकास कामं आहेत ती पुढे नेण्यासाठी किंवा ती विकास कामं करण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल? आपल्याला माहित असेल, मागील 5.5 वर्ष कोणीही नगरसेवक नव्हतं. त्यामुळे आम्हाला कामं करताना बरेच अडथळे आले. प्रशासनाचा राजवट असल्या कारणाने प्रत्येक वेळेला महानगरपालिकेत आपण जाताना प्रशासनाकडे म्हणजे वारंवार जावं लागत होतं. त्या जाण्यामुळे किती 4 वेळा गेल्यानंतर एखाद काम होत होतं. लहान छोटी मोठी कामं जी पहिला आम्हाला फोनवरती व्हायची ती आम्हाला आता अर्जाद्वारे करायला लागली. त्याच्यामुळे बराचसा फरक विकास कामावरती होत गेला. आम्ही जी कामं केलेली 5.5 वर्ष आधी ती कामं बऱ्यापैकी रिपेरिंगच्या याच्यात आलेली आहेत, म्हणजे तुटलेली आहेत. त्यांना रिपेरिंग करणं गरजेचं होतं, परंतु प्रशासन दुर्लक्ष करत होतं. त्यामुळे बरीचशी कामं अडखळलेली आहेत. दादा, विकासाचा कोणता अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय आणि आज तुम्ही एवढा मतदारसंघ सर्व फिरताय, त्यामध्ये नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत ज्या तुमच्या समोर येत आहेत? नागरिकांच्या खरं बघितलं मूलभूत समस्या आहेत. कचऱ्याच्या गाडीचे जे आहेत, म्हणजे कचरा जागोजागी अडकलेला आहे. त्याचप्रमाणे रस्ते तुटलेले आहेत, गटर रस्त्यावर वाहताना दिसतील तुम्हाला. त्यात माझ्या एका प्रभागामध्ये वॉर्ड नंबर 18 मध्ये काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की बुलेट ट्रेन आणि कॉरिडॉर रेल्वेचा प्रकल्प असल्या कारणाने बरीचशी गटर त्याच्यामुळे बुजून पूर्णपणे रोडवरती पाणी तुम्हाला आणि दुर्गंधी दिसेल. आम्ही प्रत्येक वेळेला प्रशासनाला म्हणजे ही माहिती दिलेली आहे. त्यांचे इंजिनियर काही वेळ येतात, बघतात, निघून जातात. आम्ही प्रत्येक वेळा त्यांच्याबरोबर फॉलोअप करतो, परंतु कुठल्याही प्रकारचा ठाम असा त्याच्यात म्हणजे नियोजन काय त्यांचं ते कळत नाही आम्हाला, कसं करतील पुढे ते. माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे कधीच विरोधकांवर टीका करत नाहीत, परंतु आज सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीवर टीका करते की 35 वर्षांच्या सत्तेमध्ये काहीही विकास कामं झालेली नाही. यावर तुमचं काय म्हणणं आहे? 35 वर्षाचं जे रडगाणं चालू आहे, आज 35 वर्षात पाणी आणला हा कोणी आणलाय हे तुम्हाला माहिती आहे. जर मग रोड आता जे खड्डे पडलेत ते रोड कोणी बनवलेत? बरोबर आहे. जी विकास कामं केली ती लोकांना कळत नाही का? आता जी मी तर सांगतो, आमच्या आमदार हितेंद्र ठाकूरने जी पास केलेली कामं आहेत, जे ते टेंडर तरी काढावी त्यांनी, एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. दुसरा विषय असा आहे की आता हॉस्पिटलचं माझे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेक दिला. सॉरी, मला वाटतं देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे यांनी चेक दिला की हे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू ओपनिंग कर. मग आज त्याच्यावर एक वीट पण ठेवू शकले नाहीत हे लोक. आज ह्या गोष्टीला 1.5 वर्ष आली. मग हे कुठला काय करणार आहे? जे आमच्या आमदार हितेंद्र ठाकूर किंवा क्षितिज ठाकूर, राजेश पाटील यांनी जे पाठपुरावा करून जी कामं पास करून आणल्यात तेवढी जरी पूर्ण केली ना 5 वर्षात तरी आम्ही धन्यता मानू. आता सर, हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर गाजतोय की मतदान केंद्र जे आहे ती पारंपरिक मतदान केंद्र बदलण्यात आलेली आहेत आणि 1-1 किलोमीटर 1.5 किलोमीटर लांब आहे. याचा कुठेतरी मतदारांना त्रास होणार आहे, मग मतदानाचा टक्का घसरणार आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की आता माझ्या गावातली काही मतं बिलालपाड्याला गेतात. बिलालपाडा इकडनं 1 किलोमीटर आहे, तसंच बिलालपाड्याची काही मतं गावराईपाड्याला जातात. मग हे जर एवढं नियोजन तुमच्याकडे नव्हतं
आम्ही एवढे बोंबलत होतो की मतदार कुठले आहेत किंवा तुम्ही आम्ही घरी घरी जाऊन बघणार असं प्रशासन सांगत होतं. मग का नाही केलं त्या लोकांनी? आता पण माझ्याकडे यादी नंबर 320 321 ह्या बिलालपाड्याच्या याद्या आहेत, त्या गावऱ्यापाड्याला टाकल्यात. आता तिकडनं मतदारांना इथपर्यंत आणणं कितीतरी जिकरीच आहे. त्यांच्यासाठी वाहनं करा, त्यांना इथपर्यंत पोचवा, बूथपर्यंत आणायला पाहिजे. पण हे सगळं करतानाच पूर्ण 5 वाजतील आणि मग त्याच्यामुळे मतदानाचा टक्का खरंच घसरेल. यामध्ये कुठेतरी सत्ताधारी पक्षाचं राजकारण आहे का, काय वाटतं? होऊ शकतं, साहजिकच होऊ शकतं. कारण त्यांना माहिती आहे की जे वोटर्स आहेत ते 100% बहुजन विकास आघाडीचे आहेत आणि त्यांना इथपर्यंत पोहोचू नये म्हणून असं होऊ शकतं, केलं असेल. अशा परिस्थितीत मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांनी काही घाबरायचं नाही. आम्ही त्यांना आणण्याचा किंवा त्यांची पूर्ण सोय करू मतदार केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा. कारण मतदानाचा हक्क हा प्रत्येकाने बजावला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि तसं शासनाने सांगितलंय की प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि त्यांच्या हक्कापासून आम्ही कुठे त्यांना वंचित ठेवणार नाही. आता ह्या प्रशासकीय राजवटीमध्ये दरवर्षी शालेय कलाक्रीडा होत होत्या, दरवर्षी मॅरेथॉन होत होती, पण ह्या सगळ्या आता कॅन्सल झालेल्या आहेत. यावर तुमचं काय म्हणणं आहे? यामागचं राजकारण काय? मागचं राजकारण एवढंच असेल की आता जे प्रशासन आहे किंवा जे आता जे आमदार लोक आहेत त्यांना फक्त एवढंच वाटत असेल, जर ही कलाक्रीडा झाली तर कलाक्रीडा 1990 साली चालू झाले, हितेंद्र ठाकूरांनी केले. त्यांना जर अनुदान दिलं तर ते पूर्ण क्रेडिट हितेंद्र ठाकूरांना मिळेल. जे शाळेत हे ठेवलेल्या क्रीडा ठेवलेल्या त्याचं क्रेडिट कुठेतरी बहुजन विकास आघाडीला मिळेल, ही त्यांच्या भीती आहे. त्या भीतीपोटी त्या लोकांनी हे सगळे मॅरेथॉन असेल. काय चुकीचं होतं? आपल्याकडनं कला क्रीडा अशा सगळ्या प्रकारच्या आपल्या विद्यार्थ्यांना सुविधा होत्या, त्यापासनं लोकांना वंचित म्हणजे नागरिकांना वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनाने केले असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आता तुम्ही मतदान करण्यासाठी मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना सांगू की तुम्ही आता जे 1.5 वर्ष आधी केलेला चुकी परत करू नका. कारण तुम्ही बघितलं असेल की गणपती गेले खड्ड्यात, म्हणजे खड्ड्यातनं गणपती आले, नवरात्री खड्ड्यातनं गेले, आमच्या दिवाळी गेली, क्रिसमस गेले, सगळेच सण आमचे हिंदूंचे असतील किंवा ख्रिश्चनांचे असतील, मुसलमानचे सगळेच सण आमचे खड्ड्यातनं नेलेत. ह्या शासनाला आता कुठेतरी लोकांनी जागृत होऊन पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला भरघोस मताने निवडून द्यायला पाहिजे आणि महापौर हा बहुजन विकास आघाडीचा बसेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि आमचे 115 पैकी 115 निवडून येतील एवढी आम्हाला गॅरंटी आहे. एकंदरीत आपण पाहिलं, मिलिंद घरत यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर जी काही विकास कामं करणार आहेत याची संपूर्ण भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये विकासाची गंगा कशी वाहते हे पाहण्यासारखं असेल. धन्यवाद. लाईव्ह जागरूक वसई. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.